गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपण BA सेकंडचं काव्यगंध या पुस्तकातील वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचा आशय आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचा आशय समजून घेण्याआधी आपण थोडक्यात त्यांचा परिचय पाहूया. अनियतकालिक चळवळीतील महत्त्वाचे कवी. 1960 पासून काव्यलेखनाला प्रारंभ. योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शून्यक्षेप, चित्रलिपी इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत. अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, यात्रा अंतयात्रा हा निबंध लेखसंग्रह, कविता म्हणजे काय, समकालीन साहित्य, उपयोजित समीक्षा, कवितेविषयी, नवसाहित्य व नवसाहित्योत्तर साहित्य, मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृती इत्यादी समीक्षा लेखन प्रसिद्ध. मालटेकडीवरून हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. निवडक कविता, निवडक सदानंद रेगे, शालेय मराठी शब्दकोश, कविता 20व्या शतकाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छायाचित्रात्मक चरित्र इत्यादी संपादने. योगभ्रष्ट या दीर्घ कवितेचा टेररिस्ट ऑफ द स्पिरिट हा इंग्रजी अनुवाद प्रकाशित. 2012 साली चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. चित्रलिपी या कविता संग्रहासाठी 2010 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. शासकीय महाविद्यालयातून अधिव्याख्याता पदावरून सेवानिवृत्त. कविता लेखनासह रेखाचित्रणाचा छंद. सध्या अमरावती येथे वास्तव्य. असं हे वसंत आबाजी डहाके यांचं हे व्यक्तिमत्व आहे. यांचा परिचय झाल्यानंतर आपण त्यांच्या कविता थोडक्यात काय आहेत. एकूण आपल्याला 5 कविता शिकायच्या आहेत. त्यातली पहिली कविता आहे, मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवते कारण सध्या तुम्हाकडं कोणाकडं पुस्तकं नाही आहेत, तर मग ती काय कविता आहेत हे तुम्हाला वाचून दाखवते. त्या संध्याकाळी समुद्र हे कवितेचं नाव आहे. ते कविता काय आहे बघा. त्या संध्याकाळी समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटला. त्याचं मंद कण्हं मनात ठेवून मी वळलो आणि गर्दीत रस्त्यावर आलो. तेव्हा तो मागे मागे येत होता बहुधा. मी वळून मागे पाहिलं नाही. बसमध्ये करमत नव्हतं, पुस्तकाच्या दुकानात करमत नव्हतं, खटाववाडीत करमत नव्हतं, आर्ट गॅलरीत करमत नव्हतं. एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा मी चालत जात होतो गिरगावातून. फोर्टमधील फुटपाथवर शोधत होतो माझं करमणं. त्या प्रत्येक क्षणी समुद्र होता आसपास. दुःखाचा हळुवार स्वर घेऊन मध्येच मी पान घ्यायला थांबलो आणि वळून पाहिलं माझ्या सभोवर. सबंध महानगरच एखाद्या जखमी घोड्याच्या डोळ्यासारखं सर्वत्र. अशी ही वसंत आबाजी डहाके यांची त्या संध्याकाळी समुद्र ही कविता आहे. त्याचा आशय आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर आख्यान ही अतिशय दीर्घ आणि 3-4 पानांची असलेली ही कविता आहे. तर ती कविता मी तुम्हाला नंतर व्हॉट्सअपला किंवा नंतर ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आत्ता आपल्याकडं दुसरी कविता आहे खेळ. अतिशय छोटी असणारी पण आशयानं मोठी असणारी ही कविता बघा. खेळ या कवितेत कवी वसंत डहाके काय म्हणतात. मुली खेळतात, कुणी घ्या जाई, कुणी घ्या चमेली, कुणी घ्या गुलाब. साधंच गाणं, मग प्रत्येकाच्या वाटेला येतं भुवया चढवून दटावणं, गुरकावणी दाखवून गप्प बसवणं. हळूहळू त्यांचाच होतो आयुष्याचा खेळ. हळूहळू त्यांच्याच आयुष्याचा होतो खेळ. अशी ही अतिशय साधी असणारी ही कविता पण स्त्रियांच्या आयुष्याचं कसं खेळ होतो, आयुष्याचं कसं पुढं त्यांचं वाट लागते किंवा त्याच्या आयुष्याला कसं वेगळं वळण लागतं हे ह्या कवितेत त्यांनी आपलं मत व्यक्त